वेलकम बॅक टू माय चॅनल. नमस्कार. आज मी तुम्हाला मस्त अशी पौष्टिक काकडीच्या थालीपीठाची रेसिपी दाखवणार आहे. चला तर मग त्यासाठी काय काय साहित्य लागते ते पाहूया. इथं मी 2 मोठे कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत. 2 बारीक काकडी किसून घेतले. कोथिंबीर, मिरची व लसूणचा ठेचा, धने जिरे पूड, हिंग, हळद, मीठ, बेसन पीठ 1 वाटी, नाचना पीठ 1 वाटी, तांदळाचं पीठ 1 वाटी, गव्हाचं पीठ 1 वाटी व जोंधळ्याचं पीठ 2 वाटी. रेसिपीला सुरू करूया. पहिल्यांदा 2 वाटी जोंधळ्याचं पीठ घ्यायचं. त्यानंतर 1 वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं, 1 वाटी तांदळाचं पीठ, 1 वाटी नाचण्याचं पीठ, 1 वाटी डाळीचं पीठ, 2 वाटी बारीक चिरलेला कांदा, 2 बारीक किसलेल्या काकडी, कोथिंबीर अर्धा वाटी, मिरची व लसूण क्रश 1-1.5 चमचा, 2 चमचे धना जिरा पावडर, 1-1.5 चमचा मीठ, 2 चमचे हिंग व 2 चमचे हळद. हे मिश्रण छान असं मिक्स करून घ्यायचं. व छान असं हे मळून घ्यायचं. पीठ आपलं छान आता इथं मळून झालेलं आहे. आता छोटे छोटे गोळे करायचे आहेत व थालीपीठ थापून घ्यायचं आहे. थोडंसं तेल घालायचं आहे प्लास्टिकच्या पेपरवर व छान असं हे थापून घ्यायचं आहे. इथे थालीपीठ आपलं छान थापून झालेलं आहे. आता गॅस ऑन करून घ्यायचा आहे. तवा ठेवायचा आहे व तवा गरम झाल्यानंतर थालीपीठ छान तेल सोडून भाजून घ्यायचं आहे. तवा इथं छान गरम झालेला आहे. आता थालीपीठ छान खरपूस भाजून घ्यायचं आहे. हे पहा, थोडं थोडं तेल लावून असं मस्त छान खरपूस हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे. हे पहा, आपलं थालीपीठ आता मस्त छान खरपूस इथं भाजून झालेलं आहे. अशाच पद्धतीनं बाकीचे पण थालीपीठ करून घ्यायचे आहेत व प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहे. हे पहा, किती मस्त छान असे हे हेल्दी काकडीचे थालीपीठ खाण्यासाठी आता इथं तयार झालेले आहे.